नमस्कार, टाटा मोटर्स फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. भारतातील प्रथम आणि एकमेव 4 व्हील इलेक्ट्रिक कार्गो मोबिलिटी वाहन असलेल्या टाटा SEV चे अभिमानी मालक म्हणून तुम्ही हे जाणता की टाटा SEV मध्ये अविश्वसनीय क्षमता आहे. आज आपण काही उत्तम टिप्स घेणार आहोत ज्यामुळे तुमचा इलेक्ट्रिक प्रवास सोपा आणि आनंदी होईल. चला, सीट बेल्ट बांधा आणि प्रवासाला निघा. जेव्हा तुम्ही टाटा SEVच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसता तेव्हा संपूर्ण पॉवर तुमच्या हातात असते. ज्याचं सिक्रेट जाणून घ्या आणि आरामदायक ड्राईव्ह करा. गाडी चालवताना ऍक्सेलरेटर पेडल दाबून बसायची गरज नाही. आमची EV तुमच्या थोड्या स्पर्शानेही काम करते. चला, अखंड प्रवासाला सहजपणे सुरुवात करा. टाटा SEVची स्वीट स्पॉट गती तासाला 40 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे. शहरात चालवण्यासाठी परफेक्ट आहे. म्हणून अगदी सहजपणे निघा, आरामाचा अनुभव घ्या आणि रेंज मीटर एक्स्ट्रा किलोमीटरवर जाताना पहा. आनंदाची सुरुवात इथे होते. रिजनरेटिव्ह ब्रेक हे आमच्याकडचं सिक्रेट वेपन आहे. ऍक्सेलरेटर पेडलवरून फक्त तुमचा पाय उचला आणि चमत्कार पहा. तुमचा वेग कमी होईल आणि चांगली रेंज मिळेल. हे अगदी सोपं आहे. जास्त वजन दिल्यामुळे जास्त बॅटरी जळते. म्हणून तुम्हाला नको असलेल्या जड ऍक्सेसरीज टाटा SEV मध्ये लावू नका. वेळापत्रकानुसार सर्व्हिस करा. मग तुम्ही टाटा SEVचं आयुष्य वाढवत जाल आणि जास्त रेंजही मिळवाल. म्हणजे दुप्पट फायदा होईल. अशा प्रकारे आता तुम्ही टाटा SEV सहजपणे आणि सक्षमपणे चालवाल. चला, आता चार्जिंगचं चातुर्य पाहूया ज्यामुळे इलेक्ट्रिक मधून जास्त लाभ कसा मिळेल ते कळेल. तुम्हाला माहित असेलच की आपली टाटा SEV घरात चार्ज करता येते. त्यासाठी 16 अँपिअर 3 पिन प्लग पॉइंट आणि योग्य अर्थिंगची सोय असावी, जे अगदी सोपं आहे, होय ना? पण एक्सटेन्शन कॉर्ड्स किंवा बॉक्सेस अजिबात वापरू नका. तसंच आम्ही तुम्हाला जलद चार्जिंगचा पर्यायही दिला आहे ज्यामुळे तुमची टाटा SEV फक्त 105 मिनिटात संपूर्ण चार्ज होते, तुम्हाला हवी तेव्हा. तुमची टाटा SEV आठवड्यातून किमान एकदा 100% चार्ज करा आणि तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर फक्त ग्रीन आयकन दिसताच बंद करा. चार्जिंग करताना पार्किंग ब्रेक लिव्हर नेहमी एंगेज्ड असायला हवा. चार्जिंग करताना पार्क ब्रेक किंवा कोणत्याही स्विचेसशी खेळू नका. टाटा SEV चार्ज करणं म्हणजे एनर्जी सुपरचार्ज करणं. लक्षात ठेवा, नीट मेंटेन केलेली टाटा SEV आनंदी SEV बनते. चला, आता तुमच्या इलेक्ट्रिक प्रवासात काय करावं आणि काय करू नये हे पाहूया. तुमची टाटा SEVची बॅटरी एक खजिना आहे. जास्त कामगिरीसाठी बॅटरी कमीत कमी 10% चार्ज असायला हवी आणि ती कधीही याच्या खाली जाऊ देऊ नका. आणि 7 दिवसांपर्यंत गाडी एका जागी उभी असेल तर तुमच्या टाटा SEVच्या चार्जची स्थिती 40% ते 50% दरम्यान असावी. तसंच जास्त संरक्षण मिळावं म्हणून टाटा SEV शेड खाली किंवा कव्हर खाली ठेवा. तुमच्या चार्जरचं जीवन जास्त आणि निरोगी ठेवण्यासाठी वापर झाल्यानंतर तो केअर पॅक मध्ये नीट ठेवा. तो नेहमी झाकलेला असावा. धूळ, सूर्यप्रकाश, ओलसरपणा आणि पावसापासून सुरक्षित असावा. मग तुमचा चार्जर तुम्हाला थँक्यू म्हणेल. तुमची टाटा SEV कशी धुवायची? ऐका. अंडरबॉडी, इलेक्ट्रिक बिट्स आणि कनेक्टर्सवर जास्त प्रेशरचे वॉशर्स वापरू नका, नाहीतर पाण्यामुळे बिघाड होईल. EVs स्पेशल आहेत म्हणून त्यांची सर्व्हिसिंग किंवा दुरुस्ती टाटा मोटर्सच्या अधिकृत EV वर्कशॉप्समध्ये करा, जिथे जादू घडते. प्रवासाला निघताना तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर चार्जच्या स्थितीची पडताळणी करा. पुढील प्रवास करण्यासाठी टाटा SEV पुरेशी चार्ज करा. पुढील सीट खाली असलेल्या इमर्जन्सी बटनाला तुम्ही चुकून धक्का दिला तरी काळजी करू नका. इमर्जन्सी स्विच फिरवा, इग्निशन बंद करा आणि मग सलग 3 वेळा स्विच करा. टाटा SEV रिस्टार्ट होण्यासाठी 30 सेकंद वाट पहा. तरीही अडचणी येत असेल तर टोल फ्री नंबरवरून टाटा मोटर्स EV ला संपर्क साधा. अशा आहेत आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या टिप्स. अधिक माहिती आणि तपशिलासाठी ओनर्स मॅन्युअल पाहायला विसरू नका. तुमचा टाटा SEVचा प्रवास सुरक्षित आणि आनंदी होईल अशी शुभेच्छा देत आहोत.